ओके. ठीक आहे सर. मी सांगत होतो तुम्हाला की जो फॉर्म्युला आहे आपला ॲलिगेशन मेथडचा तो फक्त थोडासा रोटेट करायचा आहे. जॉईन होतं का अजून? छोटासा कन्सेप्ट आहे. फक्त हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण लेक्चर संपवून घेऊ. ठीक आहे. आपण आपला जो फॉर्म्युला होता तो स्ट्रॉंगर पर्सेंटेज इकडे विकर पर्सेंटेज लिहितो, सेंट्रलला रिक्वायर पर्सेंटेज करतो. ओके. आणि इकडे राहतो तुमचा विकर पर्सेंटेज मायनस रिक्वायर्ड मायनस विकर राहतो है ना. रिक्वायर्ड मायनस विकर पर्सेंटेज इकडं स्ट्रॉंगर. बट ह्या फॉर्म्युलाला आता आपण रोटेट करतोय या डायरेक्शनने. असं रोटेट करायचं आपल्याला. या डायरेक्शनला रोटेट करायचो. काय होईल, स्ट्रॉंगरच्या खाली विकर यायला पाहिजे आता. विकर पर्सेंट राहील आता. तो स्ट्रॉंगर पर्सेंटेज टू विकर पर्सेंटेज लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर सेंट्रलला रिक्वायर्ड पर्सेंटेज ॲज इट इज इकडे राहील विकर मायनस रिक्वायर्ड मायनस विकर पर्सेंटेज आणि इकडं स्ट्रॉंगर मायनस रिक्वायर्ड पर्सेंटेज. स्ट्रॉंगर पर्सेंटेज मायनस रिक्वायर्ड पर्सेंटेज. या पद्धतीने तुमचा फॉर्म्युला होईल. आता एकदा पाहून घ्या परत व्यवस्थित. पहिल्यांदा काय केलंय आपण, स्ट्रॉंगर आणि विकर पर्सेंटेज जे दिलेले आहेत आपल्याला पर्सेंटेज गिवन ते सगळे एका साईडला आणून घेतले आपण. ओके. त्याच्यामध्ये नंतर इकडच्या साईडला तोच फॉर्म्युला आपण इकडे रिपीट केलाय. त्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत सिक्वेन्सली. वरतून खाली जाताना स्ट्रॉंगर टू विकर साईडला जायचंय. आता सगळ्या तिसरा 15% आहे. लास्टली ओके. स्क्रीनवर दिसतोय का मी? आवाज येतोय माझा? ओके. ठीक आहे. इकडच्या साईडला आपण पर्सेंटेज गिवन घेऊन घेतले सगळे. आता ह्याला फक्त मल्टिप्लिकेशन जो ॲलिगेशन मेथडचा फॉर्म्युला होता त्यातला मायनस करत चालायचं. हे सगळ्यात सुरुवातीला लोअर पर्सेंटेज विकर पर्सेंटेज पासून आपण सुरुवात करू. 10 मायनस 8 2 पार्ट. दोन त्याचे 2 पार्ट्स आले 30%. 2 पार्ट्स ऑफ 30% एवढंच लिहितो मी सध्या. 2 पार्ट्स ऑफ 30%. कसं केलं? 10 मायनस 8 2 पार्ट्स ऑफ 30%. सेकंडली 10 मायनस 8 किती आले?
7 parts. 7 parts of किती ते 25%. 25%. नंतर आता 25 महिन्यात 8% करायचं. 25 महिन्यात 8. नाही 17 बरोबर ना. 17%. 17 parts of 15%. 17 parts of 15%. And lastly 30% साठी 22 parts. 22 parts of 10%. ओके. लक्षात आलं व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट केल्या आपण. ह्याचं मायनस केलं ही व्हॅल्यू जे आले ह्या मायनस करून आलेल्या व्हॅल्यू क्रॉस करून. ओके. 10 - 8 2 आली. 15 - 8 7 आली. 25 - 8 17 आली. 30 - 8 22 आली. ही आली तुमची पार्ट्सची व्हॅल्यू. बट हे पार्ट्स कोणत्या याचे किती पर्सेंटेजचे तर ह्या पर्सेंटेजचे. 2 पार्ट्स 30%चं, 7 पार्ट्स 25चं, 17 पार्ट्स 15चं आणि 22 पार्ट्स ऑफ 10% अल्कोहोल. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या अशा कॅल्क्युलेट करून ठेवून दिल्या. आपल्याला आता पार्ट्सची व्हॅल्यू कम्प्लिटली भेटली. ओके. पार्ट्सची व्हॅल्यू कम्प्लिटली भेटल्यानंतर आता याला आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. आपल्याला व्हॉल्यूम किती बनवायचा आहे 150 ml. सो याच्यामध्ये आता पार्ट्सची व्हॅल्यू सिंगल नाहीये आपल्याला मल्टिपल दिलेली आहे. सो ह्याच्यामध्ये जे पार्ट्स आहेत याचा आपण टोटल करून घेणार आहे. टोटल 2 + 7 + 17 + 22. 17 2 19 आणि 7 किती झाले 19 आणि 7 26. 26 आणि 22 26 आणि 22 झाले 48. सो 48 पार्ट्स तुम्हाला कॉमनली भेटले. ओके. याचे 48 पार्ट्स आहे. म्हणजे कॉमन तुम्हाला 48 पार्ट्स तुम्हाला भेटले. कॉमन तुम्हाला व्हॉल्यूम माहिती 150 ml कॉमनली बनवायचं. फक्त तुमचे पर्सेंटेज व्हॅरीज होत आहेत. आता तुमचा कॅल्क्युलेशन पार्ट जो आपण डायल्युशन साठी बनवला होता तो पार्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहिले करू आपण फॉर 30% साठी. ठीक आहे. 30 पार्ट साठी कसं केलं आपण 150 ml रिक्वायर्ड व्हॉल्यूम 150 ml इंटू रिक्वायर्ड पार्ट्स किती 2 पार्ट्स. ओके. 2 पार्ट्स डिवाइड बाय 48 स्टँडर्ड. गिवन पार्ट्स किती 48 पार्ट्स. सगळ्यांचे पार्ट्स काढले ना आपण. सो सगळ्यांचे पार्ट्स इथे लिहिणार आपण. आपण आधी काय करायचो अल्कोहोलचं स्ट्रॉंगर अल्कोहोल यूज केलं इथं. बरोबर. एलिगेशन मध्ये ज्यावेळेस मल्टिपल कॉन्सन्ट्रेशन येतील त्यावेळेस या पॉईंटची बेरीज करायची म्हणजे हा तुमचा पर्सेंटेज और पार्ट्स यूज येतो इथं. पार्ट्स यूज आपण 48 टाकला. तो कॅल्क्युलेट करा किती आलाय 300 डिवाइड बाय 48. येस काय आलं कॅल्क्युलेशन. मलाच कॅल्क्युलेटर घेऊन बसावं लागेल नाही तर. येस
ऐकू येतंय का मी काय म्हणलंय? 48 याची व्हॅल्यू किती 5 ml 6.25 ml कॅल्क्युलेट करून आली ही याची व्हॅल्यू. सेम वे 7 पार्टसाठी, आता 7 पार्टसाठी 150 ml कॉमन आहे, 48 कॉमन आहे. आपल्याला फक्त चेंज करायचं आहे पार्ट. 150 into 7 किती? 23.3 28 21 21.8 21.87 21.87 ml. अभी सेम है यहाँ पे देखो तीसरे में 7, ये सेम ही रहेगा 150 और 48. यहाँ पे आएगा 17 पार्ट. अभी करो 150 into 17 डिवाइड बाय 48 53.125 53.125 53.125. लास्ट वाला 22 पार्ट्स के लिए 68.75 68.75 68 yes sir 68.75 बराबर है. yes sir 68.75. ओके, तो इसका टोटल करो अभी 6.25 21.87 इन सब का टोटल करो कितना आ रहा है. यानी ये अपने को कैलकुलेट करने के लिए कि 150 आना चाहिए इसका सबका टोटल, तो आपका कैलकुलेशन करेक्ट है. कितना आ रहा है? 6.25 प्लस 21.87 प्लस 53.125 प्लस 68.75 149 149.99 149 49.999 99 149 149.99 बरोबर. yes sir म्हणजे तुमचा 150 ml जो होता तो तुमचा एक्युरेटली बनवला. याचा अर्थ काय झाला? आपको 30% 6.25 ml जो है वो 30% अल्कोहल मिक्स करना है. उसके बाद 25% वाला अल्कोहल जो है वो 21.87 ml मिक्स करना है. फिर 15% अल्कोहल जो है वो 53.125 ml मिक्स करना है. और उसके बाद 10% अल्कोहल जो है वो 68.75 ml लेना है. ये सब ऐसे मिक्स करके इस क्वांटिटी में आपको 8% ऑफ अल्कोहल 150 ml मिलेगा. आंसर में लिखते टाइम भी आपको फाइनली ऐसे ही लिखना है. आंसर लिखते टाइम कैसे लिखे यार मिक्स कर दिया. 6.25 ml ये कितना था? 21.87 21.87. ठीक आहे. आन्सर लिहिताना काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये? आन्सर खाली लिहिताना पूर्ण हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर प्रत्येक लाईनचं सेपरेट लिहायचंय. सो आन्सर लिहिताना असं लिहायचंय 6.25 ml लिहिताना वरती लिहायचं फॉर टू प्रिपेअर 8% alcohol of 150 ml we will add मग खाली लिहायचं नंबर 1 6.25 ml of 30% alcohol सेकंड मध्ये 21.87 ml of 25% alcohol
ओके, तीसरा लिनर 53.125 ml of 15% alcohol, and lastly 68.75 ml of 10% alcohol. आलं लक्षात व्हॅल्यू? Yes, sir. कॅल्क्युलेशन आलं का लक्षात? या पद्धतीने तुमचा आन्सर पाहिजे, फायनल आन्सर. ओके, लक्षात आलंय? ॲलिगेशन मेथड. आता त्याच्या ॲलिगेशन मेथडचे रूल्स वगैरे कसे टाकायचे, ओके, परफॉर्म करताना ते फक्त एक रूल, 5च रूल आहेत फक्त ॲलिगेशन मेथड करताना. स्टेप्स कशा करायच्या त्या 5 स्टेप्स मी सांगतो, म्हणजे तुम्ही लिहून घ्या नोटबुक मध्ये वाटलं तर, की पहिली स्टेप कशी राहते. पहिला रूल असा आहे, पुट नोन स्ट्रेंथ ऑन लेफ्ट साइड. लेफ्ट साइड पहला रूल. इस साइड में आपको सब नॉन स्ट्रेंथ जो है वो डिसेंडिंग ऑर्डर में लिखने. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे हायर टू लोअर. लेफ्ट साइड हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, हायर टू लोअर. ठीक है. सेकंड रूल, सेकंड स्टेप काय, रिक्वायर्ड स्ट्रेंथ शुड बी मिडल. रिक्वायर्ड स्ट्रेंथ कीप इन मिडल. मिडल में हम रिक्वायर्ड स्ट्रेंथ ही लिखेंगे जो रिक्वायर्ड रहेगा. तीसरा स्टेप है, सब्सट्रैक्ट द स्मॉलर फिगर फ्रॉम बिगर. सब्सट्रैक्ट स्मॉलर फिगर फ्रॉम बिगर. ठीक है, यानी अगर रिक्वायर्ड परसेंटेज से आपका विकर परसेंटेज कम होगा तो रिक्वायर्ड परसेंटेज से माइनस विकर परसेंट आएगा. बट विकर परसेंटेज की वैल्यू अगर रिक्वायर्ड परसेंटेज से ज्यादा होगी तो विकर परसेंटेज माइनस रिक्वायर्ड परसेंटेज, इस पैटर्न में आएगा. ठीक है, ये तीसरा रूल है, यानी जो भी बड़ी वैल्यू है उससे हम छोटी वैल्यू माइनस करेंगे. चौथा रूल है, obtain strength, obtain figure represents number of parts. Represent number of parts. ठीक है, नंबर ऑफ पार्ट जो है वो रिप्रेजेंट करेंगे. रूल जो है, द पार्ट्स टू बी यूज्ड as
हॅलो. Yes. ओके. एकदा परत रूल सगळे एक्सप्लेन करतो. मला माहित नाही कधी कनेक्शन कट झाला. ठीक आहे. पहिला रूल जो आहे तो पुट द नोन स्ट्रेंथ ऑन द लेफ्ट साइड. ठीक आहे. ज्या तुम्हाला स्ट्रेंथ वेल नोन आहे त्या सगळ्या स्ट्रेंथ तुमच्या डाव्या हाताला लिहून द्या. सेकंड, रिक्वायर्ड स्ट्रेंथ शुड बी राईट इन मिडल. रिक्वायर्ड स्ट्रेंथ जी ती मिडलला लिहायची आहे. तिसरी स्टेप, सबट्रॅक्ट द स्मॉलर फिगर फ्रॉम बिगर. सबट्रॅक्ट द स्मॉलर फिगर फ्रॉम बिगर अँड राईट इट डाऊन ऑन राईट हँड साइड. कशी सबट्रॅक्ट करायची तर ॲलिगेशन मेथड. ॲलिगेशन म्हणजे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे तुम्हाला. ठीक आहे. बट स्मॉलर बिगर मधून स्मॉलर व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. हा तिसरा रूल आहे. ऑप्टेन फिगर रिप्रेझेंट द नंबर ऑफ पार्ट्स. हा महत्वाचा रूल आहे. काही जण डायरेक्ट इथं ML लिहून ठेवतात. रिक्वायर्ड नंबर जे आहेत ते फिगर जी येते तुमची मायनस केल्यानंतर ती पार्ट्सची येते. कोणत्या पार्ट्सची येते तर त्याच्या समोर जो पर्सेंटेज लिहिलेला असेल त्याची पार्ट्सची व्हॅल्यू इथं येते. हा चौथा रूल. पाचवा रूल, पार्ट्स टू बी युज्ड ॲज रिक्वायर्ड पर्सेंटेज. कोणत्या फॉर्म्युलामध्ये जो आपण पाहिला अल्कोहोल डायल्युशन फॉर्म्युला त्याच्यामध्ये हे जे पार्ट्सची व्हॅल्यू आहे ही ॲज अ रिक्वायर्ड पर्सेंटेज घेतो. रिक्वायर्ड व्हॉल्यूम आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. बरोबर. सो रिक्वायर्ड पर्सेंटेज आपण पार्ट्सची व्हॅल्यू टाकणार. लास्टली, समेशन ऑफ ऑल पार्ट्स. जेवढे राईट हँड साईडला आपल्याला पार्ट्स भेटले त्याची सगळ्याची समेशन आपल्याला टोटल जी आहे ती पर्सेंटेज यूज म्हणून यूज करायची फॉर्म्युलामध्ये. पर्सेंटेज यूज मध्ये त्याचा रोल करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक पर्सेंटेजचा ML मध्ये व्हॅल्यू निघून जाणार. ठीक आहे. हे तर स्किल्स फ्रॉम अल्कोहोल डायल्युशन मेथड टू टिल द दिस ॲलिगेशन मेथड. तुम्हाला खूप महत्वाचं आहे हे पार्ट. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. ॲलिगेशन मेथड याला मिस नका करू. 101% 4 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये अॅन्युअल एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. मे बी MCQ जरी असतील तरी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. खाली डायरेक्ट आन्सर्स कीज राहू शकतात. ओके. तुम्हाला रफ पेजवर कॅल्क्युलेट करून आन्सर सांगावे लागतील. असं पण येऊ शकतं. MCQ मध्ये पण याचे आन्सर विचारले जाऊ शकतात याचे क्वेश्चन. सो याची प्रॅक्टिस थोडीशी जास्त करा. ह्याचे मी 3-4 एक्झाम्पल तुम्हाला ग्रुपवर टाकतो असेसमेंट म्हणून. तर ह्या प्रॉब्लेम्स मला सॉल्व्ह करून सांगायचे की त्याचे आन्सर्स काय येतात. माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर त्याचे मेसेज करा प्रॉब्लेम्सचे. ठीक आहे. सो आत्तापुरतं एवढं सफिशियंट आहे लेक्चरला. याची प्रॅक्टिस करा. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. उद्या संडे सुट्टी आहे. कॅल्क्युलेशन करा आणि नंतर मला आन्सर्स पाठवा. तुम्हाला नंतर प्रॅक्टिकल 1 पाठवलेला मी. 3-4 जणांच्या आल्या मला असेसमेंट. बाकी जणांनी पाहिला नाही का व्हिडिओ अजून? यस. एक्सपेरिमेंट नंबर 1 का मैंने लिंक भेजा है आपके ग्रुप पे. ग्रुपवर आहेत माझ्या मते सगळेजण. ठीक आहे. तर ग्रुपवर पाहून घ्या. अप टू द नेक्स्ट सॅटरडे मी 1, 2, 3, 4 या चारही एक्सपेरिमेंटचा असेसमेंट आणि व्हिडिओज तुम्हाला ग्रुपवर पाठवतोय. पहिला एक्सपेरिमेंट पाठवलाय. सेकंड, थर्ड, फोर्थ तिन्ही पण अपलोडिंग मध्ये आहेत सध्या. नेटवर्क स्लो असल्यामुळे स्लोली अपलोड होतील. झाले की मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करतो. ठीक आहे. तर त्या चारही एक्सपेरिमेंटचे तुमचे असेसमेंट माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आणि तुमच्या असेसमेंटवरच तुम्हाला तुमच्या मॅन्युअल मध्ये मार्क्स दिले जाणार आहेत. ओके. तुम्हाला मागच्या वेळेस सारखं जसं प्रिंटिंग MSBT कडून भेटायचे मॅन्युअल तसं नाही आहे. आपण ऑनलाईन घेतोय. असेसमेंट तुम्हाला मॅन्युअली तुमच्या पेजेसवर सॉल्व्ह करायचे ते क्वेश्चन आणि मार्क्स द्यायचे. सर कितने क्वेश्चन सॉल्व करने? ठीक आहे. तर ह्या गोष्टी कसे करा. पहिले ॲलिगेशन मेथडवर थोडं फोकस करा. येस. काही प्रॉब्लेम आहे याच्यात? सर असेसमेंट का कितने क्वेश्चन सॉल्व करने प्रैक्टिकल के?
आपको जितने आते हैं उतने ज्यादा से ज्यादा सॉल्व करने हैं, मिनिमम 5 क्वेश्चन आपको सॉल्व करने हैं। ओके सर। ठीक है, आप जितना अच्छा सॉल्व करोगे, जितना अच्छा एक्सप्लेन करोगे, उसके ऊपर मार्क्स है, क्योंकि आप तो प्रैक्टिकल कुछ परफॉर्म कर नहीं रहे। ठीक है, तो आपके पूरे मार्क्स जो है वो असेसमेंट के ऊपर ही है। लास्ट ईयर अपन ने कैसे किया था, प्रैक्टिकल, परफॉर्मेंस और मैनुअल ऐसे हाफ हाफ डिवाइड करके मार्क्स दिए थे। इस टाइम आप परफॉर्म नहीं कर रहे तो 10 आउट ऑफ 10 जो मार्क्स है वो पूरे असेसमेंट के ऊपर डिपेंड रहेंगे। ओके सर। ओके ओके सर। ओके, एलिगेशन मेथड मध्ये काय डाऊट? नहीं ना? ठीक है, ओके, तो आज के लिए इतना काफी है। थैंक यू सबको, हैप्पी टीचर्स डे वंस अगेन। थैंक यू सर।